श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवार दिनांक 25 जानेवारी या दिवशी आलेले आहे पौष पौर्णिमा आणि त्याचबरोबर या दिवशी गुरुपुष्यामृती योग देखील आलेला आहे. तर या दिवशी गुरुपुष्यामृती योग आणि पौर्णिमा ही एकत्र आल्यामुळं ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळेच पहा, महिलांनी घरामध्ये कोणती कामे करायची आहेत, काय करायचं आहे, ह्या सर्व गोष्टींची जी माहिती आहे तर ती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळेच व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आता पहा, जर ही कामे आपण जर घरामध्ये केली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड स्वरूपात राहते. त्याचबरोबर घरामध्ये काही दोष अडचणी असतील, नकारात्मकता असतील, त्या सर्व दूर होऊन जातात आणि घराची प्रगती होते. तर यासाठीच आपल्याला ह्या अत्यंत पवित्र योग आलेला आहे. या योगावरती ही कामे करायची आहेत. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आता पहा, गुरुपुष्यामृती योग म्हणजे तरी काय? तर जे पुष्य नक्षत्र आहे तर तो पूर्ण नक्षत्रांचा राजा मानला जातो आणि हे पुष्य नक्षत्र गुरुवारी ज्या वेळेस गुरुवारी येतं त्याला गुरुपुष्यामृती योग तयार होत असतो. या योगामध्ये जी आपण कामे करू तर ती कामे ही चिरकाल टिकली जातात आणि त्याचबरोबर पहा, या दिवशी आपण एखादा व्यवसाय सुरू केला तर तो योग हा खूप महत्त्वाचा योग असल्यामुळं तो व्यवसाय देखील आपला सुरळीत चालतो. त्याचबरोबर या दिवशी नवीन वस्तूंची आपण घरामध्ये खरेदी करतो. घरामध्ये काही वस्तू देखील आपल्याला या गुरुपुष्यामृती योगावर आणायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला 12 फुलवातींचा जी तुम्हाला चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्या वाती देखील आपल्याला लावायच्या आहेत. त्याचबरोबर बऱ्याचशा सेवा या दिवशी आपल्याला करायच्या आहे, कारण या दिवशी पौर्णिमा देखील. हा जो दिवस आहे गुरुपुष्यामृती योगाचा, या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि या दिवशी जे सोने चांदी आपण खरेदी करू ते चिरकाल टिकतं असं म्हटलं जातं. पहा, गुरुपुष्यामृती योग आणि पौर्णिमा हे एकत्र आल्यामुळं भरपूर सारे शुभयोग तयार झालेले आहेत. तर कोणते कोणते शुभयोग तयार झालेले आहेत ते आपण बघूया. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि अमृत सिद्धी योग हे सर्व शुभयोग तयार झालेले आहेत. या दिवशी महिलांनी घरामध्ये काही महत्त्वाची कामे करायची आहेत. तर ती कोणती करायची आहेत ते आपण जाणून घेऊ. तर पहा, या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे. त्याचबरोबर स्नान करायचं आहे. स्नान करताना काही वस्तू आहेत तर त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि त्याने आंघोळ करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपण आंघोळ केल्याच्या नंतर पिवळे वस्त्र परिधान केले तर हा जो पिवळे कलर आहे तर तो गुरुवार असल्यामुळं हा पिवळा कलर जो श्री हरी विष्णूंना समर्पित आहे आणि श्री हरी विष्णूंना पिवळा कलर हा खूप प्रिय आहे. त्याचबरोबर गुरुपुष्यामृती योग असल्यामुळं या दिवशी जर तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करू शकला तर अतिशय आपल्या घरामधला जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. थोडीशी पाण्यामध्ये हळद टाकायची आणि त्या पाण्याने आपला जो मुख्य दरवाजा आहे तो पुसून काढायचा आहे. घराचा जो उंबरठा आहे तर तो सुद्धा आपल्याला हळदीच्या पाण्याने पुसून काढायचा आहे. असं केल्यामुळे आपल्या उंबरठ्यावरती जी नकारात्मकता आहे, त्याचबरोबर मेन दरवाजावरती जी नकारात्मकता साठलेली आहे तर ती दूर होऊन जाते. आणि त्यानंतर जो आपला उंबरठा आहे तर त्या उंबरठ्यावरती हळद आणि चंदनाचं लेपन करायचं आहे. हळद आणि चंदन पावडर आणि त्यामध्ये थोडंसं गोमित्र टाकायचं आहे आणि या पाण्यात थोडीशी पेस्ट करून आपल्याला उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर ह्या उंबरठ्याची आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून पूजा करायची आहे. जे लक्ष्मीचे पाऊल आहेत तर ते तुमच्याकडे लावलेले असतील तर त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे किंवा मग रांगोळीने काढायचे आहेत. स्वास्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर जो मेन दरवाजा आहे आपला मुख्य दरवाजा त्यावरती सुद्धा आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून त्याला सुद्धा धूपदीप दाखवायचा आहे.
तर बघा, पूर्ण घराची आपल्याला साफसफाई करायची आहे आणि पूर्ण घराची साफसफाई करून झाल्यानंतर घरामध्ये सुगंधित अशी धूप लावायची आहे, जेणेकरून घरामध्ये सुगंध दरवळेल. त्याचबरोबर आपला जो मुख्य दरवाजा आहे, घराच्या बाहेर सडा रांगोळी करायची आहे. छानपैकी लक्ष्मीचे पावले स्वास्तिक काढायचे आहे, त्यालासुद्धा हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या तुळशी मातेची पूजा करायची आहे. तिथेसुद्धा तुम्हाला जर स्वास्तिक काढणं जमलं तर ते काढायचं आहे, किंवा मग त्या तुळशी वृंदावनवरती स्वास्तिक काढलं तर तिथेसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला तिथेसुद्धा हळदी कुंकू अक्षदा फूल वाहायचं आहे. आणि आपलं जो किचन आहे तर त्या किचनमध्ये जाऊन किचनच्या समोर जी भिंत असते पहा, त्या भिंतीवरती आपल्याला थोडंसं तूप घ्यायचं आहे. त्या तुपाने स्वास्तिक काढायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे, हळदीने स्वास्तिक काढायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याला हळद कुंकू वाहून अक्षदा फूल वाहून धूपदीप दाखवायचं आहे. आणि जी आपली गॅसची शेगडी आहे पहा, ती एक आपली अन्नपूर्णाच आहे, त्यामुळे तिचीसुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. म्हणजे तिच्यावरती एक स्वास्तिक काढायचं आहे, त्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून त्याचं धूपदीप दाखवायचं आहे. अशा प्रकारे किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास राहावा यासाठी आपल्याला या दिवशी हा एक उपाय करायचा आहे. अन्नपूर्णा मातेवरती आपल्याला जर हळद आणि कुंकुवाच्या साहाय्याने जर अभिषेक करणं जमलं तर त्याने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू यांच्यावरती सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यांची विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र याचं पठण झालं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या देवघर स्वच्छ करायचं आहे. देवघरातील जे देव आहेत त्यांना चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांचीसुद्धा विधिवत पूजा अर्चा करायची आहे. तिथेसुद्धा आपल्याला भरपूर असे उपाय देखील करायचे आहेत. तर आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एक उपाय सांगणारच आहे. त्याचबरोबर अशा प्रकारे ही जी कामे आहेत महत्त्वाची, तर ही आपल्याला घरामध्ये आवर्जून या दिवशी करायची आहेत. कारण गुरुवार आहे, गुरुपुष्यमती योग आहे आणि त्याचबरोबर पौर्णिमा देखील आहे. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे हे उपाय करायचे आहेत. आपल्याला जर सुतक, पिरियड्स किंवा मग विंटाळ असेल तर तुम्हाला ही कामे करणे जमणार नाही. तर मग तुम्ही जर घरामध्ये दुसरं कोणी असेल तर त्यांना सांगितलं तरी चालेल. तर अशा प्रकारे पहा, आपल्याला ह्या सेवा, हे उपाय आपल्या घरामध्ये आपल्याला करायचे आहेत. ही जी कामं तुम्हाला सांगितलेली आहेत तर ती आवर्जून या दिवशी करायची आहेत. यामुळे पहा, आपल्या घरामध्ये सुख शांती निर्माण होते आणि आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते. म्हणजे आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, लक्ष्मी येत नसेल तर ती सुद्धा टिकते आणि घरामध्ये यायला सुरुवात करते. कारण घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही, किंवा केला तरीसुद्धा ती घरामध्ये टिकून राहत नाही. ती खूप चंचल असते, ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जाते. त्यामुळे पहा, अशा प्रकारची जी कामं आहेत तर ती आपल्याला करायची आहेत. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा.